नमस्कार मंडळी. कधीकधी आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा बुद्धी थकते आणि तर्क अपुरे पडतात. तिथे सुरू होते ती फक्त स्वामींची लीला. आजची ही कथा ऐकल्यानंतर तुमचा स्वामींवरील विश्वास नक्कीच द्विगुणित होईल आणि डोळ्यातून आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या या लाडक्या स्वामींच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजच्या या अद्भुत कथेला सुरुवात करूया. कथेचे शीर्षक आहे स्वामींची लीला आणि अगाध भक्ती. शहरातील नामांकित उद्योगपती सुनीलराव मोरे आणि त्यांच्या समाजसेविका पत्नी ललिताबाई यांचा समाजात मोठा नावलौकिक होता. त्यांना 2 अपत्ये होती. मोठा मुलगा अनुज आणि धाकटी मुलगी प्रिया. अनुजने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायाची सर्व जबाबदारी स्वीकारली होती. अनुजने 2 वर्षापूर्वी अंकिताशी प्रेमविवाह केला होता. अंकिता दिसायला साधारण आणि गरीब घरातली असली तरी ती अत्यंत सुसंस्कृत आणि स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती. सुनीलराव आणि ललिताबाईंना हा विवाह मनापासून मान्य नव्हता. तरीही केवळ अनुजचे मन आणि समाजातील आपली प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी अंकिताचा नाईलाजाने स्वीकार केला होता. सुनीलरावांच्या उद्योगाचे भवितव्य अनुजवर अवलंबून होते. अनुज विरोधात जाईल या भीतीने ते अंकिताला घराबाहेर काढू शकत नव्हते. पण घरात मात्र अंकिताचा अतोनात छळ सुरू असे. ललिताबाई बाहेर आधुनिक विचार मांडायच्या, पण घरात सुनेला गावंढळ म्हणून हिणवण्यात त्यांना आनंद मिळायचा. अंकिता हा सर्व सासुरवास मूठपणे सहन करायची. सासरचा जास्ती माहेरी कळू देत नसे, कारण आपल्या गरीब आई वडिलांना दुःख व्हावे अशी तिची इच्छा नव्हती. अनुजची खंबीर साथ आणि स्वामींवरील अढळ श्रद्धा या जोरावरती धैर्याने उभी होती. ती आपले सर्व मन स्वामींसमोर मोकळे करायची. एके दिवशी पहाटे 4 वाजता मोरे कुटुंब एका नातेवाईकाच्या लग्नासाठी प्रवासाला निघाले. निघण्यापूर्वीच अंकिताला काहीतरी अघटित घडणार असल्याची जाणीव झाली आणि तिला अस्वस्थ वाटू लागले. तिने अनुजला तसं सांगितले, पण घरचे ऐकणार नाही आणि उगाच वादाचे प्रसंग नको या विचाराने अनुजने अंकिताची समजूत काढून प्रवासाला सुरुवात केली. हिवाळ्याचे दिवस असल्याने बाहेर दाट धुकं पसरलं होतं. ड्रायव्हरला समोरचं काहीच दिसत नव्हतं. अचानक अंकिताला स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती झाली. एका गावाजवळून जाताना तिला स्वामींचे छोटेसे मंदिर दिसले. तिने हट्ट करून गाडी थांबवायला लावली आणि ते मंदिराकडे धावली. तिथे आरती सुरू होती. आरती संपल्यावरही अंकिताचा पाय तिथून निघेना. ती 2 तास तिथेच ध्यान लावून बसून राहिली. गाडीत बसलेले सुनीलराव, ललिताबाई आणि प्रिया अंकिताच्या या वागण्यावर प्रचंड संतापले होते. 2 तासानंतर अंकिताच्या मनातील ती अस्वस्थता कमी झाली आणि प्रवास पुन्हा सुरू झाला. प्रवासाला जेमतेम 15 मिनिटे झाली असतील तोच समोरच्या रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी, पोलिसांच्या गाड्या, ॲम्ब्युलन्सचे सायरन ऐकू येऊ लागले. तिथे सर्वत्र शोककळा पसरली होती आणि लोकांचा हृदयद्रावक आक्रोश सुरू होता. चौकशी केल्यावर कळले की साधारण 2 तासापूर्वी दाट धुक्यामुळे 10-15 गाड्या एकमेकांवर आदळून तिथे एक भीषण अपघात झाला होता. अनेक निष्पाप जीवांनी आपले प्राण गमावले होते. हे पाहून मोरे कुटुंबाच्या अंगावर काटा आला. त्यांना जाणीव झाली की जर आज अंकिताने गाडी थांबवून ते 2 तास मंदिरात घालवले नसते तर आज त्यांच्या गाडीचाही त्या भीषण अपघातात समावेश झाला असता. सुनीलराव आणि ललिताबाईंच्या डोळ्यात पश्चातापाचे पाणी आले. त्यांनी अंकिताचे आभार मानले. तेव्हा ती नम्रपणे म्हणाली, हे सर्व स्वामींमुळे झाले. त्यांनीच आपल्याला मरणाच्या दारातून परत आणले. त्या दिवसानंतर मोरे कुटुंबातील अंकिताचा छळ कायमचा थांबला. अंकिताच्या संस्काराची श्रीमंती आणि स्वामींच्या महिम्याची महती सर्वांना उमजली. आता संपूर्ण घर स्वामी भक्तीच्या रंगात रंगून गेले. तर मंडळी, कशी वाटली आजची ही हृदयस्पर्शी कथा? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. ही कथा ऐकताना तुम्हाला काय जाणवले किंवा तुमच्या आयुष्यातही असा एखादा स्वामींचा अद्भुत अनुभव आला असेल तर तो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या सूचना आणि अनुभव वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, जर अजूनही तुम्ही या स्वामी परिवाराचे सदस्य झाला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया स्वामी अनुभवाच्या एक नवीन आणि प्रेरणादायी भागात. तोपर्यंत स्वतःची
आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.